नेक्स्ट अपडेट. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट नोटीस केली की भारतात इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचा वापर वाढण्यासाठी ऍडव्हान्स आणि इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीची गरज आहे. त्यांनी सांगितलं की ट्रेडिशनल पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमुळे इंधनाचा खर्च आणि पोल्युशनचा प्रॉब्लेम वाढत आहे. या इश्यूचा स्टडी केल्यानंतर त्यांनी टेस्लाच्या मॉडेल वाय या इलेक्ट्रॉनिक एसयूव्ही ला भारतातील पहिला कस्टमर म्हणून निवडलं. मुंबईतील बीकेसी येथील टेस्ला एक्सपिरियन्स सेंटर मधून त्यांनी ही गाडी फुल पेमेंट करून कोणताही डिस्काउंट न घेता खरेदी केली. या गाडीची खासियत ही आहे की ही गाडी फक्त 3.5 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरची स्पीड टच करते आणि सिंगल चार्जवर 514 किलोमीटरची रेंज देते. यामध्ये 15 इंची टच स्क्रीन डिस्प्ले त्याचबरोबर ऑटो पायलट सारखी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी सेफ्टी आणि कन्व्हिनियन्स वाढवते. खरंच हे इनिशिएटिव्ह इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पोल्युशन कमी करण्यासाठी खूप युजफुल आहे. खरंच काही लोक पोल्युशन कमी करण्यासाठी खूप काही ऍक्टिव्हिटी करतात. तुम्ही पण करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करून. आणि हो, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर मी तुमच्या शॉर्ट फीडमध्ये दर रविवारी येऊन आठवड्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला सांगत राहील. यासाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या.